तर आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान ह्या देखील माझ्यासोबत सध्या जोडल्या गेलेल्या आहे। पत्रकार परिषदेसंदर्भात त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री, काय अधिक अपडेट मिळतायत? नक्कीच आपण जर बघितलं प्रणिती तर हे सगळं इकडे तयारी झालेली आहे। पूर्णतः बोर्ड जे आहे ते लागलेले आहेत, खुर्च्या देखील लागलेल्या आहेत। स्वतः एकनाथ शिंदे जे आहेत ते वाय.बी. चव्हाण सेंटरला येणार आहेत आणि त्यासाठी ही जय्यत तयारी जी आहे ती झालेली आहे। एकंदरीतच जर आपण बघितलं तर खरं तर इथे खुर्च्या ज्या आहेत त्या खूप कमी आहेत, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे खाली वाय.बी. चव्हाण सेंटर गेटवरच मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून लिमिटेड कार्यकर्त्यांना आत घेता येईल। इतकंच नव्हे तर नेते जर आपण बघितलं तर अगदी संजय निरुपम असतील, शंभूराजे असतील, हे लोक जे रवींद्र फाटक असतील, हे सगळे लोक जे ते इथे पोहोचलेले आहेत पूर्वतयारी करण्यासाठी। जसं जय आपला सहकारी बोलला की तिथे एक बैठक चालू आहे आणि त्या बैठकीनंतर ते सगळे जण आहेत ते वाय.बी. चव्हाणला त्यांची अधिकृत घोषणा आणि अधिकृत त्यांची जी माहिती आहे ती देण्यासाठी वाय.बी. चव्हाण इथे पत्रकार परिषद घेणार आहेत। आणि या परिषदेत सगळ्याच महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण नेमके हे खासदार आता काय बोलणार, ठाकरेंवर नेमके काय आरोप करणार किंवा नेमके ठाकरेंचं पक्ष सोडण्याचं काय देणार। कारण आपण बघितलं की ओम निंबाळकर ज्या पद्धतीने काल बोलत होते की भाग्यश्री, त्यामुळे आता पत्रकार परिषदेत खासदार काय भूमिका मांडतात त्या संदर्भातील माहिती वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू, असेच माझ्यासोबत जोडलेले राहा।